व्हेरी व्हेरी वार्म वेलकम. व्हेरी गुड मॉर्निंग. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मॉर्निंग मेडिटेशन सेशन मध्ये. गुड मॉर्निंग दादा. मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आजचा आपलं टॉपिक आहे मॅनिफेस्टेशन ऑन आज्ञाचक्र. मागील काही दिवसापासून आपण कंटिन्यू बघत आहे की ह्युमन कॉन्शियसनेस याचं स्तर काय असते. प्रत्येक वेळेस प्रत्येक चक्रावर कोणत्या प्रकारचे वर्ड्स आपल्या तोंडातून बाहेर निघत आहे, कोणत्या प्रकारची थिंकिंग, थॉट प्रोसेस, इमोशन्स आपल्या जीवनामध्ये जी निर्माण होत आहे आणि त्याची आपण फुलफिलमेंट करत आहोत, ती गरज किंवा ते फुलफिलमेंट होण्याची प्रक्रिया नेमकी कोणत्या चक्रवरून ऍक्टिव्हेट आहे. आता इथे चक्र म्हटल्यापेक्षा ह्युमन कॉन्शियसनेस म्हणायचं आहे आपल्याला, की चेतनेचं कोणतं स्तर तुमचं जागृत आहे. कारण की चक्र तर सगळे जागृत आहे, चक्र काम बरोबर करत आहे. त्यामुळे एका विशेष चक्रावरून आपण ते मॅनिफेस्ट करतो असंही नाही म्हणू शकत. मे बी छोट्या छोट्या लेवलवर प्रत्येक चक्रवर आपण मॅनिफेस्टेशन करतच आहोत, पण आपल्याला एक्झॅक्ट कोणतं मॅनिफेस्टेशन कोणत्या चक्रावरून होते आणि एक्झॅक्टली त्याचं इम्पॉर्टन्स किंवा त्याचं वर्क काय आहे आपल्या जीवनामध्ये हे आपल्याला माहित नसते. आणि तेच आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत की प्रत्येक चक्र आपल्या जीवनामध्ये कोणता रोल प्ले करत आहे. आणि त्याला जर आपण समजून घेतलं आणि आपले जे ध्येय आहे, आपले डिझायर्स, आपले गोल्स, आपल्या इच्छा जर आपण त्या चक्र सोबत अलाइन करून दिलं तर लक्षात येईल की तेच आपले काम चांगल्या पद्धतीने होणे सुरू झालेले आहे. कारण की त्या चक्रची पॉवर आता आपल्या मॅनिफेस्टेशन मध्ये उतरणे सुरू झालेली आहे. अशाच प्रकारे आता आपण मागील 5 दिवसात 5 चक्र पूर्ण केले. मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, अनहत चक्र आणि विशुद्धी चक्र. मूलाधार चक्रावर आय नीड ही भावना होती. स्वाधिष्ठान चक्रावर आय वॉन्ट ही भावना झाली. मणिपूर चक्रावर तीच भावना आय हॅव ह्या वर्ड्स मध्ये पलटली. अनहत चक्रावर तीच भावना आय लव यामध्ये पलटली. आणि विशुद्धी चक्रावर हीच भावना आय इमॅजिनच्या स्वरूपात निर्माण झाली. आय नीड म्हणजे गरज, मला गरज आहे. जसं लहान लेकराला आई बाबा, बहीण भाऊ हे लोक पाहिजे नसते, याची त्यांना गरज असते. कारण की तो हेल्पलेस आहे, त्याला काही समजत नाही, काही करता येत नाही. त्याचं पूर्ण जीवन दुसऱ्या व्यक्तीवर डिपेंडंट आहे. तर त्याला त्याची खूप गरज आहे, खूप आवश्यकता आहे.
त्याला सिक्युरिटीची आवश्यकता आहे, त्याला स्टेबिलिटीची आवश्यकता आहे. एक लहान बाळ मूलाधार चक्राच्या मॅनिफेस्टेशनवर जगते. आय नीड, मला गरज आहे. आणि आपण जेव्हा असे दुःखद वाक्य ऐकतो, मुलांचं आणि आई बाबांचं जेव्हा मोठं झाल्यानंतर क्लॅशेस सुरू होतात, ते तुम्ही आम्हाला कोणी कारणाने असू द्या ते भांडण, पण एक वर्ड निघते जो खूप हार्ट ब्रेकिंग किंवा हार्ट टचिंग असते. मुलांकडून निघते आपल्या आई बाबांसाठी, जेव्हा मला तुमची गरज होती तेव्हा तुम्ही कुठे होते. मे बी जॉब मध्ये ते बिझी असतील, घरातले कामं करण्यात बिझी असतील, किंवा भांडण वाद चालू असतील त्यांच्यामध्ये स्वतःचे. आणि ते लेकरं, ते मुलं, त्यांना एकदम 1 वर्षाचं बाळ घरातल्या मेडकडे सोडून दिलं, तू याला सांभाळ, मी जॉब करून येते. म्हणजे तिथून त्या लेकराचा आईसोबत टच तुटला. वडिलांसोबत तर होताच नाही, आईसोबतही तुटला. आता ती आई 10 वाजता त्याला भेटते, त्याला दूध पाजते, त्याच्यानंतर डायरेक्ट संध्याकाळी 7-8 वाजताच त्याच्या तिथे आपला ऑफिस लोड घेऊन चालत आहे. फॅशनेबल कपडे याच्या चक्करमध्ये काकीत घेणं हे बंद करून टाकलं. त्यासाठी एखादी गाडी ठेवून दिली, त्याच्यात बसून दिलं, तुमचं फंक्शन पण होत आहे आणि तो गाडीतल्या गाडीत बसून काही करू पण शकत नाही आहे. भलेही त्याला काही समजत नाही, पण त्याची जी गरज आहे ना, ती गरज पूर्ण नाही होत आहे. हळूहळू तो नोटीस करून राहिला आणि त्याला समजते की आपण एकटा आहोत. मला जेव्हा बोलायचं होतं तेव्हा मी बोलू नाही शकलो, मला जेव्हा व्यक्त व्हायचं होतं व्यक्त नाही होऊ शकलो, माझ्या शाळेमध्ये माझे मुलं मला त्रास देत आहेत ते मी तुम्हाला सांगू नाही शकलो, माझ्या शाळेमध्ये किंवा करिक्युलम ऍक्टिव्हिटी मध्ये मी चांगला परफॉर्मन्स करतो, तो त्याचे अनुभव घरी येऊन सांगण्याचा प्रयत्न करते. आई बाबा जाय 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 जाय, मला काम करू दे, काम करू दे. त्याच्यासाठी ती गरज होती, त्या मोमेंट मध्ये ते गरज होती, आणि ते त्याच्या माइंड मध्ये उतरून गेलं. आज तुमच्या म्हणजे त्यांच्या आई बाबांच्या उतरत्या वयात आता तो पोरगा म्हणते मी बिझी आहे. आई बाबा म्हणते अरे आम्हाला तुझी गरज आहे. आणि तेव्हा तो वाक्य फेकते, जेव्हा मला गरज होती तेव्हा तुम्ही कुठे होते, तेव्हा तुम्ही पैसा कमवला ना, आता मी पण कमवत आहे, तुमचं तुम्ही पाहत बसा. गरज, ती गरज फ्रुटफुल पद्धतीने जीवनामध्ये व्यक्त होत आहे की त्याचं निगेटिव्ह स्वरूप व्यक्त होत आहे. तोच मुलगा थोडासा मोठा झाला, आता आय वॉन्ट मध्ये उतरला. मला गाडी पाहिजे, मला घर पाहिजे, मला माझा परिवार पाहिजे, मला पाहिजे मध्ये उतरला. मला जॉब पाहिजे, बिझनेस पाहिजे, सॅलरी पाहिजे. आणि गरजा तर लहानपणी होत्या, आता पाहिजे मध्ये उतरला. तोच मुलगा थोडासा मोठा झाला, त्याच्या आतमध्ये एक इगोइझम, सक्सेस, अचिव्हमेंट ह्या भावना निर्माण झाल्या. माझं नाव झालं पाहिजे, फेम झालं पाहिजे, माझं एम्पायर झालं पाहिजे, माझं प्रोग्रेस झाली पाहिजे, माझं एक्सपान्शन झालं पाहिजे. एका बिझनेसचे 10 बिझनेस झाले पाहिजे, 10,000ची जॉब ₹1,00,000 गेली पाहिजे. एक्सपान्शन. 1-2 लोक जर मला मला व्हॅल्यू देत आहे तर नाही, 1-2 लोकांनी जमणार नाही, 100 लोक पाहिजे. प्रत्येक गोष्ट त्याला जास्त पाहिजे, एक्सपान्शनच्या रूपात पाहिजे, इगो सॅटिस्फॅक्शन पाहिजे. तो आहे त्याचा मणिपूर चक्र. तोच व्यक्ती जेव्हा जीवनामध्ये खूप सारा सक्सेस प्राप्त करून घेते, खूप सारं सुख उपभोग करून घेते, आणि आता म्हणते आता माझ्या जीवनात काय उरलं करण्यासारखं, काही दिसत नाही त्याला. तिथून त्याची लव्हिंगनेस सुरू होते, काइंडनेस, एम्पॅथी, दया, करुणा, प्रेम, मदत करण्याची इच्छा.
दुसऱ्यांसाठी काहीतरी करण्याची इच्छा, निस्वार्थ भाव, निस्वार्थ कार्य, सर्वांना सुख देण्याची भावना ही हार्ट चक्रमधून सुरू होते. आणि तो व्यक्ती तिथून काहीतरी असे उपक्रम करते, एनजीओ करेल, काहीतरी अन्नदान सुरू करून देईल, काहीतरी असं करेल की त्याचा हार्ट चक्रवर तो काम करेल. दयेची भावना, लोकांना रोजगार उपलब्ध करून देईल किंवा त्याचं एज्युकेशन देईल, काहीतरी असं करेल ज्यामधून तो त्याच्या हार्ट चक्रला एक्सप्रेस करत आहे. त्यानंतर तोच व्यक्ती थोडा आणखी वरच्या पदावर गेला तर ते नाहीये, असं करून जमणार नाही, काहीतरी विशेष करा लागेल. त्याच्या जीवनाचा सार त्याच्या जवळ आहे आणि आता तो विचार करत आहे, मी काय करू शकतो. नाव तो 5च्या चक्रावर पोहोचला. आय इमॅजिन. त्याचा कल्पना करत आहे, मी काय करू शकतो, मी काय करू शकतो, मी ह्या लोकांसाठी आणखी काय करू शकतो, मी असं कोणतं सिस्टम बनवू शकतो, मी अशी कोणती प्रोसेस मी डेव्हलप करू शकतो. इमॅजिनेशन त्यांनी करणे सुरू केलं. त्या इमॅजिनेशन मधून तो व्यक्ती काहीतरी अशी क्रिया करते, असं काहीतरी क्रिएट करते, त्यामधून मॅक्सिमम लोकांचा बेनिफिट कंटिन्युअसली चालू राहील. कंटिन्युअसली हे सगळं कल्पनेत होतं. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं चक्र, आज्ञाचक्र. आज्ञाचक्रावर भावना आहे, आय एम. आय एम. ऍक्च्युली इथून हे स्पिरिच्युअल अवेकनिंग आहे, जिथे दोन वाक्य उद्घोष होते. ज्याला आपण काय म्हणू, जसं मैं शुद्ध आत्मा हूं. आणि सहस्त्रार चक्र काय म्हणते, मैं परमात्मा हूं. हे जे कॉन्शियसनेसचं जे डेव्हलपमेंट आहे, एक्स्ट्रीम डेव्हलपमेंट, आय एम आणि आय एम दॅट. पहिले त्यांनी स्वतःच्या स्वस्वरूपाला ओळखलं, मी आत्मा आहे. सहस्त्रार चक्राच्या लेवलवर जाता जाता तो तिथे गेल्यावर काय बोलत आहे, आय एम दॅट. तो सुद्धा मीच आहे. पहिले ते मी कोण आहे हे ओळखलं आणि त्याचं डेव्हलपमेंट अशा लेवलवर झालं, तो म्हणताय का, तो जो आहे तो सुद्धा मीच आहे. आय एम दॅट. सो हम. दॅट म्हणजे सो, आय एम म्हणजे हम. तो मी आहे. तत त्वम असि. तो जो आहे तो मी आहे. अहम ब्रह्मास्मि सर्व खलविदम ब्रह्म. मी ब्रह्म आहे आणि हे जे चराचर अस्तित्व सगळीकडे जे व्याप्त आहे ते सुद्धा ब्रह्मच आहे, म्हणजे मीच आहे. तर ही झाली एक स्पिरिच्युअल अवेकनिंग. मटेरियल अवेकनिंग काय राहील, सांसारिक दृष्ट्या तो व्यक्ती जो आज्ञा चक्रवर आणि सहस्त्रार चक्रवर
पोहोचत आहे, तो 100% तो स्पिरिच्युअलच आहे, त्याच्याशिवाय तो तिथे पोहोचू शकत नाही. पण त्याची संसारामध्ये अभिव्यक्त होण्याची जी भावना आहे ती कशी राहील? आय एम. तर जर तो व्यक्ती खूप वर्कहोलिक आहे, खूप जबरदस्त त्याचं कामाच्या प्रती तो वेडा आहे, कर्मयोगी आहे, तर असा व्यक्ती म्हणेल, आत्मा गीत्मा मला नका सांगू, मी माझ्या कर्माच्या प्रती पूर्णपणे समर्पित आहे आणि माझं कर्म हेच मी आहे. आय एम वर्क. म्हणजे तो अशा पोझिशनवर आता पोहोचलेला आहे की त्याचं संपूर्ण चेतना त्या कामासोबत इतकी एकरूप झालेली आहे की त्याचं म्हणणं आहे की मीच काम आहे. माझ्यामुळे काम नाही आहे, मला कामाची गरज नाही आहे, मला काम नाही पाहिजे. म्हणजे आपण इथे असं समजू, जॉब हा शब्द वापरू. पहिल्या चक्रावर तो व्यक्ती म्हणत आहे, आय नीड जॉब बिकॉज आय वॉन्ट स्टेबिलिटी, आय वॉन्ट सिक्युरिटी, आय वॉन्ट फुलफिल माय बेसिक नीड्स, डिझायर्स. आय नीड जॉब. तर त्याच जॉबमध्ये त्याला आय वॉन्ट जॉब पाहिजे. त्याला मे बी त्याची कॅपॅसिटी समजली किंवा त्याला प्रमोशन पाहिजे आहे, काहीतरी पाहिजे आहे. आय वॉन्ट. तो आता स्वादिष्टान चक्रावर गेला. आय वॉन्ट जॉब. तोच व्यक्ती मणिपूर चक्रावर जाऊन काय बोलते? आय हॅव पोझिशन इन माय जॉब. म्हणजे आता तो जॉब मध्ये त्याचं स्पेसिफिकेशन करत चालला तो आता. आय हॅव, मला पाहिजे, माझ्याकडे आहे. काय आहे? स्पेसिफिक स्किल. आय हॅव अ स्पेसिफिक स्किल इन माय जॉब. तोच व्यक्ती अनाथ चक्रावर गेल्यावर म्हणते, आय लव्ह माय जॉब. जसं मणिपूर चक्रावर मे बी होऊ शकते, तो व्यक्ती मॅनेजर झाला आता, तो पूर्ण टीमला हँडल करत आहे. त्याचं एम्पायर झालं, छोटस एम्पायर झालं. आय हॅव. अनाथ चक्रावर तोच व्यक्ती आय लव्ह माय वर्क, आय लव्ह माय जॉब ह्या भावनेनं काम करते. थकण्याचा विशेष नाही, नाराजीचा विशेष नाही, पूर्णपणे समर्पित, डुबून गेलेला आहे कामात. तोच व्यक्ती त्याच जॉबमध्ये, त्याच कामामध्ये एका अशा स्तरावर पोहोचला जिथून तो म्हणते, आय इमॅजिन न्यू वर्क. काहीतरी डोक्यात चालू आहे खुरापात. नवीन ब्रँचेस कशा निर्माण करू, नवीन काहीतरी कसं करू, कोणते प्रोग्राम अरेंज करू काय नाही. इमॅजिन. जसं टाटा नॅनो कार जी बनली, ती इमॅजिनेशन होती, प्युअर इमॅजिनेशन. काय आपण असंही काही करू शकतो का, ज्यामध्ये बेसिक लोकांना कमीत कमी पैशामध्ये चांगल्यात चांगली सर्व्हिस आपण देऊ शकू. एक इमॅजिनेशन होतं, त्यांनी ते करून दाखवलं. त्याच्यानंतरचा लेवल आहे आय एम वर्क. मीच जॉब आहे. म्हणजे तो व्यक्ती आता अशा पोझिशनवर पोहोचला जिथून त्याला इमॅजिन करण्याची, कामावर प्रेम करण्याची, कामामध्ये एम्पायर उभं करण्याची गरज नाही. तो म्हणतो मी आहे तेच भरपूर आहे. तुम्हाला काय पाहिजे सांगा, मी म्हणान ते तुम्हाला देऊन देईल. त्या पोझिशनवर पोहोचणे. आता समजा इथे कोणी काउन्सलर आहे, बरोबर आहे. काउन्सिलिंगची सुरुवात होत आहे
आय नीड काउन्सलर. का? समजा उदाहरणार्थ फिअर आहे, मनामध्ये भीती आहे, त्या भीती निघून नाही राहिली. आय नीड काउन्सलर. मग त्या काउन्सलरमुळे थोडंसं तुम्हाला भीती वगैरे दूर झाली, पण तुम्हाला त्याला आवड लागली. तुम्ही आय वॉन्ट काउन्सलर, मला आता काउन्सलर पाहिजे. पहिले गरज होती, आता पाहिजे. किंवा हे दोन्ही सोबत सोबत चालत आहे, गरज आणि पाहिजे. गरज निर्माण झाली, त्याची पूर्ती स्वादिष्टान चक्रवरून. काही दिवसानंतर तो काउन्सलर तुमचा इतका फॅमिलियर झाला की तुम्ही चार चौघामध्ये आता मिरवणं सुरू केलं की हो, आय हॅव अ काउन्सलर. जसे डॉक्टर्स असतात, तर एरियामध्ये डॉक्टर आहे, काही टाइमानंतर ते फॅमिलियर होते. आपण तिथेच जातो, त्यांच्याच औषधाचा आपल्याला गुण मिळते. तो आपला फॅमिली डॉक्टर नाहीये बरं, पण आपण चार चौघात काय म्हणतो, अरे आमचे फॅमिली डॉक्टर आहे. त्यांना आपण फॅमिली डॉक्टरचं पेमेंट नाही देत, तरी आपण काय बोलतो, फॅमिली डॉक्टर आहे. का? कारण की आपण फॅमिलियर खूप झालो त्यांच्याशी. आता त्यांना सगळं माहिती आहे आपल्या घरादारातलं काय चालू आहे. तो फॅमिली डॉक्टर. आपण काय, आय हॅव अ डॉक्टर, फॅमिली डॉक्टर. आपण काउन्सलरच्या लँग्वेज मध्ये बोलू, आय हॅव माय ओन काउन्सलर. बघा वर्ड्स कसे बदलत जाते. पहिले काय होतं, आय नीड अ काउन्सलर, मला गरज आहे. एक स्टेप वरत गेलं, आय वॉन्ट काउन्सलर, गरज, गरजची पूर्तता. आय नीड, आय वॉन्ट. जेव्हा त्याच्यासोबत आपण फॅमिलियर झालो, आपण म्हणतो आय हॅव अ काउन्सलर, चार लोकांना सांगायसाठी, मोठेपणा, एम्पायर दाखवायसाठी. त्या काउन्सलरचं जीवनामध्ये त्याच्या किंवा त्याच्याद्वारे आणखी काही लोकांच्या लाईफमध्ये परिवर्तन आलं, तर तो काय म्हणते, आय लव्ह माय काउन्सलर. तर माझा काउन्सलर फार छान आहे, तुम्ही पण जा, तुम्हालाही बेनिफिट होईल. आय लव्ह माय काउन्सलर. शब्द बदलत चालले, चक्र बदलत चालले. म्हणते आय इमॅजिन आय हॅव अ कॅपॅसिटी टू बिकम अ काउन्सलर. आता त्याच्या मनामध्ये एक नवीन इच्छा निर्माण झाली. तो इमॅजिनेशन मध्ये गेला आता, की काय हे रिस्पेक्ट, हे पेमेंट, हे प्रेम जर काउन्सलरला भेटत आहे, तर काय मी काउन्सलर बनू शकतो. इमॅजिन केलं. आय इमॅजिन इफ आय बिकम अ काउन्सलर. हे वाक्य जे आहे ना, ते तुम्ही लिहून ठेवा. तुम्हाला जीवनामध्ये कोणाशीही तुम्हाला जर बोलायचं आहे, तर तुम्ही बोलू शकले पाहिजे की मॅनिफेस्टेशन होते कसं. मूलाधार चक्रवर काय म्हणताय, आय नीड अ काउन्सलर, आय नीड अ डॉक्टर. त्याची पूर्तता होत आहे स्वादिष्टान चक्रवर, आय वॉन्ट अ काउन्सलर, आय नीड अ डॉक्टर. मणिपूर चक्रवर काय अवस्था होत आहे, आय हॅव अ काउन्सलर, आय हॅव अ फॅमिली डॉक्टर. हार्ट चक्रवर त्याचं प्रेझेंटेशन कसं होत आहे, आय लव्ह काउन्सलर, आय लव्ह माय डॉक्टर, आय लव्ह माय वर्क. तीच भावना विशुद्धी चक्रवर जाता जाता त्याच्या मनामध्ये एक इच्छा निर्माण झाली, इफ दिस पॉसिबल आय बिकम अ डॉक्टर. इज दिस पॉसिबल इफ आय बिकम ए काउन्सलर. आय ऑल्सो गेट रिस्पेक्ट, लव, वेल्थ, फायनान्शियल फ्रीडम. इज दिस पॉसिबल. यस. तो लागला इमॅजिन करायसाठी आता. इमॅजिन इफ आय बिकम अ डॉक्टर. यस. आता जसं आय नीड आणि आय वॉन्ट हे दोन चक्र सोबत चालते, गरज आणि त्याची पूर्तता. सेम लेवलवर हे विशुद्धी चक्रापासून हे वरचे दोन चक्र सोबत चालते.
इमॅजिन केलं. आता तो काय म्हणते, येस आय एम अ काउन्सिलर. त्यांनी ते इमॅजिनेशनवर वर्क करणे सुरू केलं ना. आता त्यांनी शोधून काढले, रस्ते शोधून काढले, स्किल डेव्हलप केलं, क्लासेस केले, कोर्स केला, अभ्यास केला, 12वी केली, एंट्रन्स एक्झाम दिली, एमबीबीएस केलं. येस आय एम अ डॉक्टर. त्याच पद्धतीने कर्मप्रधान व्यक्ती काय म्हणजे मीच कर्म आहे. हे थोडंसं वाक्य क्रिटिकल आहे म्हणून मी ह्या पद्धतीने समजून सांगितलं. आय एम अ डॉक्टर. आता बिकम नाही आहे तिथे वर्ड, आय एम अ डॉक्टर. विशुद्धी चक्रावर आय एम नसून आय बिकम अ डॉक्टर. मी बनू शकतो का? आय इमॅजिन, आय इफ वन डे आय बिकम अ डॉक्टर, आय बिकम अ काउन्सिलर. अप्पर लेवल आय एम अ डॉक्टर, आय एम अ काउन्सिलर. हा जो आय एम हा जो वर्ड जिथे लागते समजून जायचं त्या व्यक्तीची कमांड आहे आज्ञाचक्रावर. आणि तिथून मी आणि माझा हे बायफर्गेट झाले. मी आत्मा आहे, हे माझं शरीर आहे. मी कर्म आहे, हे माझं कर्म क्षेत्र आहे. मी काउन्सिलर आहे, काउन्सिलिंग हे माझं कार्य आहे. आय एम अ डॉक्टर, हिलिंग इज माय प्रोफेशन. किंवा सर्जन आहे तर सर्जरी इज माय प्रोफेशन. आय एम अ हिलर, हिलिंग इज माय प्रोफेशन. तो व्यक्ती तिथे अशा लेवलवर जाते जिथे तो आय एम ची उद्घोषणा करते. मीच जे आहे ते मीच आहे. तर आय एम वर जेव्हा कुणीही व्यक्ती पोहोचते आणि त्याच्या वाक्यात बोलण्यात तुम्हाला आय एम ची झलक दिसत आहे, तेव्हा तो आज्ञाचक्रवर आहे. ठीक आहे. तर सर्वांना लक्षात आलं असेल आय एम ची भावना म्हणजे काय. आणि स्पिरिच्युअल लेवलवर आय एम म्हणजे कोण. आय एम म्हणजे स्पिरिच्युअलिटी मध्ये तुमचं शुद्ध स्वरूप, मन, वचन, काया याच्यापासून तुमचं व्यतिरिक्त तुमची स्वतःची अवस्था, तुमचं स्वतःचं मूल स्वरूप पंचतत्वाच्या बाहेर, हे नवग्रह चक्रच्या बाहेर, सातही चक्रांच्या, पाचही चक्राच्या बाहेर, शरीराच्या बाहेर, बुद्धीच्या बाहेर, मनाच्या बाहेर, चित्ताच्या बाहेर मी कोण आहे. त्या प्रश्नाचं जेव्हा उत्तर भेटते तेव्हा उत्तर येते आय एम. मी आत्मतत्व आहे, शुद्ध चैतन्य स्वरूप आहे, सत चित आनंद स्वरूप आहे, प्रकाश स्वरूप आहे, शब्द स्वरूप आहे, नाद स्वरूप आहे, बिंदू स्वरूप आहे. जे शब्द वाटन ते टाका. आय तिथे उद्घोषणा कोणाची चालू आहे, आय एम ची उद्घोषणा सुरू आहे. त्याच्यासमोर तुम्ही कोणतेही शब्द लावा, ब्रह्म लावा, आत्मा लावा, देव लावा, परमात्मा लावा, भगवान लावा, जे वाटते ते लावा. त्याच्यानंतरची स्टेप आहे आणखी हायर लेवलची. तर आपल्याला सर्वांना आय होप लक्षात आलं असेल की आज्ञाचक्रावरून कोणतं मॅनिफेस्टेशन होते. आणि मी सतत तुम्हाला सांगत आहे की माझं मॅनिफेस्टेशन इथून सुरू आहे, इथूनही सुरू आहे. मी काहीतरी कल्पना करतो, त्याचं निर्माण करतो. मी कल्पना केली एक असं मॉर्निंग मेडिटेशनचं पॅकेज ज्यामध्ये एका महिन्यामध्ये जवळपास सगळ्या टेक्निक्स मी तुम्हाला शिकवू शकलो पाहिजे. आणि ते क्रिएट झालं. का क्रिएट झालं? कारण की मी स्वतःला एक उद्घोषित करत आहे, आय एम अ लाईफ कोच, आय एम ए स्पिरिच्युअल काउन्सिलर, आय एम
एंजेलिक रेकी हिलर. आय एम NLP प्रॅक्टिशनर. आता जे मी प्रॅक्टिशनर वापरत आहे, आय एम NLP प्रॅक्टिशनर. आय एम ॲस्ट्रो न्यूमरो वास्तू प्रॅक्टिशनर. म्हणजे मी अजूनपर्यंत आज्ञाचक्रावर आहो का? नाही. मी अजूनपर्यंत विशुद्धी चक्र प्रॅक्टिस करत आहे. इमॅजिनेशन सुरू आहे. क्या कर सकते, क्या कर सकते, क्या कर सकते सुरू आहे. ज्या दिवशी माझं परिपूर्णता येईल त्या दिवशी म्हणेल आय एम अ ॲस्ट्रोलॉजर, आय एम अ न्यूमरोलॉजिस्ट, आय एम अ वास्तू एक्सपर्ट. अजून आहे का? नाही. बाय प्रोसेस मध्ये आहे, मी विशुद्धी चक्रवर आहे. पण ऑरामध्ये येस, माझ्या माझ्या लेवलवर तरी मला माहित आहे मी काय करू शकतो. आय एम अ ऑरा रीडर. काउन्सिलिंगच्या क्षेत्रामध्ये मला माहित आहे मी कसं बोलू शकतो, काय करू शकतो. येस, आय एम अ स्पिरिच्युअल काउन्सिलिंग. मे बी लर्निंग सुरू आहे, पण तिथे आता मी उद्घोषणा करू शकतो की आय एम अ काउन्सिलर. हिलिंग मध्ये प्रोसेस सुरूच आहे, पण म्हणू शकतो येस आय एम अ हिलर, एंजेलिक रेकी हिलर. कोणाच्या तरी जीवनामध्ये मी व्हॅल्यू ऍड करत आहे. येस, आय एम अ लाईफ कोच. आय एम. आता मी थर्ड आय वरून मॅनिफेस्ट करत आहे. मॅनिफेस्ट करताय. आय इमॅजिन. काय मी एकाच वेळेस 100 लोकांना, 1000 लोकांना गाईड करू शकतो? हो, होऊ शकते. त्या इमॅजिनेशन मधून काहीतरी क्रिएशन आलं. त्या क्रिएशनला धरून मी काम करताय. आय लव्ह माय वर्क. मला हे आवडते, खूप आवडते. वाव. त्याच्या थोडंसं खाली उतरलो मी. आय हॅव माय एम्पायर. त्याच्या थोडंसं खाली उतरलो मी. आय वॉन्ट, आय नीड. आपोआपच माझ्या गरजा आणि माझी इच्छा पूर्ण होत आहे. तर आपण आता आज्ञा चक्रावर आहे. उद्या शुक्रवार, उद्या आपण क्राऊन चक्र घेऊ आणि शनिवार रविवार झाल्यानंतर सोमवारपासून पुन्हा ह्याच चक्राचं एक डिफरंट स्वरूप बघू. बायफर्गेट करू, कुठून मॅनिफेस्टेशन करणे आहे, कुठून मॅनिफेस्टेशन नाही करणे, कोणत्या चक्रावर जायचं, कोणत्या चक्रावर बिलकुल नाही जायचं, कुठून तुमचे पितृ जुळलेले आहे, कुठून निगेटिव्हिटी कनेक्टेड आहे, कुठून देवकृपा होते. या सगळ्या गोष्टी मी याच्यानंतर शिकवणं सुरू करेन, जेणेकरून तुम्हाला तुमच्या मॅनिफेस्टेशन मध्ये स्ट्रॉंग क्लिअरिटी आली पाहिजे. ओके, चला तर सर्वांनी रेडी व्हा. आपण आता मेडिटेशनला सुरुवात करू. मला फार आनंद होऊन राहिला. एकदम असं छान फिलिंग येत आहे. दिवसेंदिवस आपला कोर्स, आपली स्टडी सुंदर डेव्हलप होऊन राहिली. वन्स अगेन व्हेरी वॉर्म वेलकम. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. कॅमेरे अजूनही ऑफच असते सगळ्यांचे, काय करावं समजत नाही. ठीक आहे. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. बघा कसं आहे ना, एकाच ठिकाणी बसणं आहे असंही नाही म्हणत मी का तुम्ही कॅमेरा घेऊन पुऱ्या घरभर फिरत असाल. इतक्या सकाळी त्या घरात लाईट पण लावू शकत नाही. म्हणजे कुठंतरी एका ठिकाणी बसून मेडिटेशन करत असाल, येस. तरी जर तुम्ही कॅमेरा ऑन करत नाही. बरं, थंडीचे दिवस आहे, अंगावर पक्क्यातच स्वेटर असन, शॉल असन, डोक्याला गुंडाळून ठेवलं असेल, असंही नाही का बावरचीवर आहे तर कसं रूप दिसणार आहे. अरे मला तुमचं फक्त प्रेझेन्स तर माहित पडलं पाहिजे. चला ठीक आहे, काही हरकत नाही. बघा, एक ऊर्जेचा सिद्धांत तुम्ही लक्षात घ्या. ऊर्जेचा सिद्धांत काय आहे? हे क्वांटम फिजिक्स मध्ये ऍटॉमिक पार्टिकल्स बिहेवियर त्याची स्टडी आहे. ऍटॉमिक लेवलवर जेव्हा स्टडी केल्या गेली
ऍटम्सचं बिहेवियर चेक करण्यासाठी. तेव्हा ह्या गोष्टीचा उलगडा झाला. हा अचानकपणे झालेली स्टडी होती, पण तिथून ते ऍटॉमिक लेवलवर गेली. पाण्याचं मॉलिक्यूल एक H2O पाण्याचं मॉलिक्यूल असते. त्या पाण्याच्या मॉलिक्यूलची स्टडी करताना असं लक्षात आलं की मायक्रोस्कोप मधून बघताना हे सगळं रेकॉर्डिंग मध्ये दिसलं. जेव्हा तो व्यक्ती त्या पाण्याच्या मॉलिक्यूलला बघत होता, तर सडनली त्या पाण्याच्या मॉलिक्यूलने एक अलग शेप धारण केला. त्या ऍटॉमिक स्ट्रक्चरनी अलग एक स्ट्रक्चर दाखवलं. थोड्या वेळानंतर काय झालं, तो व्यक्ती बाजूला झाला, अनदर पर्सन तिथे आला. त्यांनी जेव्हा चेक केलं, त्याच मॉलिक्युलर स्ट्रक्चर मध्ये फरक आला. त्याच वेळेस तिथे भांडण झालं आणि भांडण झालेला व्यक्ती तिथे आला. त्यांनी जेव्हा त्याला बघितलं, तेव्हा स्ट्रक्चर अलग होतं. सडनली एक असा व्यक्ती आला तिथे, त्यांनी त्यांना सॉर्ट आउट केलं, शांत केलं, आणि त्यांनी जेव्हा त्या मॉलिक्यूलला बघितलं तेव्हा फरक आला. जेव्हा ती रेकॉर्डिंग बघितल्या गेली, तर ते चारही पोझिशन मध्ये जेव्हा त्यांनी मॉलिक्यूल बघितला, त्याच्या अगोदर आणि त्याच्यानंतर पाण्याचं स्ट्रक्चर मॉलिक्युलर स्ट्रक्चर सेम होतं. पण चारही वेळेस जेव्हा बघितलं गेलं ना, तेव्हा स्ट्रक्चर मध्ये चेंज झाला. तिथून ह्या स्टडीची सुरुवात झाली की अरे, असं कसं होऊ शकते? मॉलिक्यूल तर मॉलिक्यूल आहे. तर अगोदर जे पॅटर्न होतं तेच पॅटर्न शेवटी राहिलं, मधात 4 वेळा हे पॅटर्न का बदललं? मग त्यांनी मुद्दामून स्टडी सुरू केली. मग लक्षात आलं की त्या पाण्याच्या मॉलिक्युल्सवर एनर्जीचं इंटरॅक्शन होत आहे. तर तुमची ऊर्जा, तुमचे व्हायब्रेशन, तुमचे फिलिंग्स ते मॉलिक्यूल पकडत आहे, त्यानुसार आपलं बिहेवियर चेंज करत आहे. मग त्यांच्या लक्षात आलं, जर हे मॉलिक्यूल बिहेवियर चेंज करते, तर काय ऍटॉमिक लेवलवर सुद्धा ही घटना घडत आहे? तर ऍटॉमिक लेवलवर त्यांनी चेक केलं, एक असं सिस्टम बनवलं ज्यामध्ये एक सिंगल पार्टेशन ठेवलं, एका याच्यामध्ये एक होल ठेवलं, आणि एकीकडे ऍटॉमिक गन म्हणतात त्याला, म्हणजे ऍटम्स पार्टिकल बंबार्डिंग केल्या जाते. जेव्हा ऍटॉमिक पार्टिकल्सची बंबार्डिंग केल्या गेली, तर ते पार्टिकल सरळ आले, त्या छिद्रातून सरळ चालले गेले. सिंपल, आले आणि चालले गेले, काहीच रिॲक्शन नाही, काहीच नाही. वेव्हलेंथ मध्ये आले आणि वेव्हलेंथ मध्येच चालले गेले. तिथे जसा कॅमेरा फिट केला आणि कॅमेरामध्ये त्याची रेकॉर्डिंग स्टार्ट केली, त्याला सुद्धा सेन्स आहे बरं. जोपर्यंत रेकॉर्डिंग ऑफ होती तोपर्यंत तो वेव्ह फॉर्म मध्ये होता. डिस्टर्ब होते, इकडे तिकडे फिरत होते. खूप कमी पार्टिकल्स त्या होल मधून पास ऑन झाले आणि तिकडे जी स्क्रीन ठेवली त्या स्क्रीनवर गेले. त्या स्क्रीनवर सुद्धा प्रॉपर बंबार्डिंग झाली नाही, ते तिथेच कुठेतरी फिरत राहिले. त्यानंतर जसा कॅमेरा ऑन केला, सडनली सगळे ऍटॉमिक पार्टिकल्स एक झाले आणि सिंगल त्या होल मधून पास ऑन झाले आणि समोर त्या स्क्रीनवर एका ठिकाणी एकत्र झाले. त्यांनी मग मधात 2 कॅमेरे लावले की तिथून त्या ऍटॉमिक पार्टिकल्सला रिटर्न पाठवल्या गेलं. तर एक्झॅक्टली त्याच अनादर होल मधून, अनादर पार्टिशन मधून ते होल मधून ते पास ऑन झाले. जेव्हा तो कॅमेरा काढला, पार्टिशन तसंच ठेवलं, ते पुन्हा वेव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट झाले. म्हणजे इथून सरळ गेले, पण रिटर्न येताना वेव्ह फॉर्म मध्ये झाले. जसं कॅमेरा ऑन केला, पुन्हा स्ट्रेट झाले, त्या होल मधून दुसऱ्या साईडला पास ऑन झाले. तिथून त्यांच्या लक्षात आलं की ऍटॉमिक स्ट्रक्चरचं बिहेवियर काय असते. आता त्यांच्या वापस येण्याच्या रिदमवर पास्ट मध्ये जाण्याची आणि फ्युचर मध्ये जाण्याची तयारी सुरू आहे सायंटिस्ट लोकांची, ह्या ऍटॉमिक पार्टिकल्सच्या बिहेवियरच्या स्टडीवरून. आणि वेव्ह फॉर्म मध्ये तेव्हा लक्षात आलं की जेव्हा कॅमेराचा अर्थ काय आहे, म्हणजे तो कॅमेरा आहे, पण त्याला कोणीतरी बघत आहे. कोण बघत आहे? ह्युमन कॉन्शियसनेस बघत आहे. आता ह्युमन कॉन्शियसनेस जेव्हा त्या वस्तूकडे थ्रू कॅमेरा बघत आहे, तर त्यांनी जी कमांड तिथे पुट केली, त्याच कमांडच्या अनुसार ते ऍटॉमिक पार्टिकल्स बिहेव करत आहे, हे लक्षात आलं.
आणि तिथून पुढे फर्दर स्टडी सुरू झाली मॅनिफेस्टेशन कशी होते याची. प्रत्येक वस्तूचं ऍटॉमिक पार्टिकल स्कॅन केलं गेलं आणि जिथे जिथे माणसाची नजर पडते त्या जागेवरचं प्रत्येक ऍटम मध्ये व्हायब्रेशन स्टार्ट होऊन जाते. हे नोटीस झालं. अलग अलग एक्सपेरिमेंट्स केल्या गेले प्रत्येक वस्तूवर, जिवंत वस्तूवर, अॅनिमल्सवर, झाडांवर, माणसावर, हे निर्जीव वस्तूवर सुद्धा जेव्हा तुमची भावना म्हणजे तुमची इंटेन्शन तुमच्या नजरेच्या थ्रू जेव्हा कोणत्या विशिष्ट वस्तूवर पडते तर तुमच्या इच्छेनुसार ती वस्तू रिशेप होणं सुरू होते. जर वस्तू नाही आहे तर क्रिएट होणं सुरू होते. आणि यालाच आपण असं म्हणतो की जेव्हा आपली खूप स्ट्रॉंग विल असते, खूप स्ट्रॉंग इच्छा असते, तेव्हा ती गोष्ट निसर्ग सुद्धा आपल्याला देण्यासाठी मदत करते. मदत करतेचा अर्थ काय आहे? काल पण मी एक उदाहरण दिलं. मला चहा पाजायचा आहे, प्यायचा नाही आहे, पाजायचा आहे. काय काय लागेल? सगळ्यात अगोदर चहा पिणारा, त्याच्याही अगोदर चहा पाजणाऱ्याची इच्छा, पहिली इच्छा निर्माण झाली. आता पिणारा असला पाहिजे, कप असला पाहिजे, गाळणी असली पाहिजे. बरं, निमित्त कोण बनन? इच्छा पण आहे, माणूस पण आहे. काहीतरी कारण द्यावं लागेल ना त्या व्यक्तीला इन्व्हाइट करण्यासाठी. निमित्ताची गरज असते. कार्य कारण सिद्धांत, कारण असल्याशिवाय कोणतीच घटना घडणार नाही. तर कारण पण महत्वाचं आहे. ते निमित्त म्हणजे बघा, इच्छा, निमित्त, तो व्यक्ती, चहाचा कप, ट्रे, एखादी प्लेस जिथे तो बसू शकते, त्याला इन्व्हाइट करू आपण. गॅस सिलेंडर लागणार आहे, शेगडी लागणार आहे, बर्नर लागणार आहे, लाइटर लागणार आहे, भांडं लागणार आहे, दूध, पाणी, विलायची, लवंग, अद्रक, म्हणजे सगळं सामग्री लागणार आहे. किती प्रमाणात टाकायचं, क्वांटिटी सुद्धा लागणार आहे, स्किल सुद्धा लागणार आहे. त्यानंतर ते चहा किती टेम्परेचरवर किती वेळ शिजवायचा, कसा शिजवायचा, प्रोसेस काय राहील, त्याच्यानंतर तो चहा बनून येईल. एक चहा पाजायचा ह्या एका इच्छेसाठी एवढ्या साऱ्या गोष्टी एकत्र आल्या, तेव्हा तो एक कप चहा बनला. सेम लेवलवर जेव्हा तुम्ही कोणत्याही गोष्टीचं चिंतन करता तर तुमच्या चिंतनाचं मूर्त स्वरूप म्हणजे फिजिकल मध्ये जेव्हा त्याला कन्व्हर्ट केल्या जाते तेव्हा हे ऍटॉमिक लेवलवर त्याची जुळवाजुळव सुरू होते. जसं आता मी इथे बसलोय, माझी इच्छा आहे मला 100 लोक इथे जॉईन करायचे आहे. आता हे व्हायब्रेशन पसरले थ्रू तुमच्या, थ्रू माझ्या, थ्रू सोशल मीडिया. हळूहळू 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 ते लोक एकत्र येणं सुरू होतील. ज्यांच्या मनामध्ये भावना आहे ते सगळे लोक एकत्र येणं सुरू होतील आणि माझा ग्रुप वाढत जाईल. तर आपल्याला मॅनिफेस्टेशनचा सिद्धांत लक्षात घ्यायचा आहे. मॅनिफेस्ट करणे म्हणजे जे नाही आहे त्याला निर्माण करणे. म्हणजे नाही यायचा अर्थ काय आहे? ते फिजिकल फॉर्म मध्ये नाही, पण कुठेतरी सूक्ष्म स्वरूपात आहे. पण तुमची दृष्टी बिमारीवर पडत आहे, दुःखावर पडत आहे, गरिबीवर पडत आहे, नुकसानीवर पडत आहे. मी अजूनही सांगतो, ट्रेडिंग मध्ये काम करणाऱ्यांनी, जीवनात काम कोणत्याही क्षेत्रामध्ये जिथे तुमचं कॅश लिक्विडिटी मध्ये तुम्ही काम करता, तिथे 1 रुपयाचं नुकसान सुद्धा तुमच्या माइंडला सिग्नल देत आहे, नुकसान नुकसान नुकसान. आणि 1 रुपयाचा प्रॉफिट सुद्धा तुमच्या माइंडला सिग्नल देत आहे, प्रॉफिट प्रॉफिट प्रॉफिट. माइंडला हे नाही समजत की 1 रुपयाचा झाला की लाख रुपयाचा झाला, त्याला एवढं समजतं फक्त नुकसान झालं. लाईक अट्रॅक्ट लाईकच्या नियमानुसार तो तसेच लोक जीवनामध्ये तसेच लॉस तुमच्या लाईफमध्ये क्रिएट करणं सुरू करून देईल. तुम्ही 1 रुपयाचं प्रॉफिट करा, प्रॉफिट 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 प्रॉफिट. कधी 100 रुपयापासून, कधी 1000, कधी लाख रुपये कमवणं सुरू करा, पता लागणार नाही. माइंड म्हणता प्रॉफिट आहे, लाईक अट्रॅक्ट लाईक, प्रॉफिटला ओढून आणा. अशाच प्रकारे तुम्हाला लोक पाहिजे, लोक येतील. आता इथे प्रतिभा मॅडम आहे, मी पण आहे. ऍज अ काउन्सलर, ऍज अ हिलर, नेमके बिमारच लोक आमच्याकडे येते आणि आपण म्हणतो हे बिमार लोक का बरे येते? त्याचे दुःख, त्याचे त्रास, त्याची पीडा ऐकू ऐकू असं वाटते कुठं आलो आपण.
रॉंग प्रोफेशन मध्ये तर नाही आलो. नंतर मन म्हणते नाही, करुणा आहे, औषध द्या, ट्रीटमेंट करा, त्यांना त्याच्या दुःखातून बाहेर काढा. पण माझ्याकडे असेच लोक का येतात जे पेमेंट देत नाही? का? कारण की त्या दुःखी लोकांची एक गरिबीची भावना सुद्धा आहे, जी सोबत सोबत चालते. ती भावना आपल्यामध्ये उतरणं सुरू झाली. आणि आता आम्ही सुद्धा अशा लोकांना अट्रॅक्ट करतो जे मनीलेस आहे. आणि दया म्हणते की मदत करणे आहे. मग कसं होईल आता? लोकांना नाही बदलायचं आहे आपल्याला, ना हे म्हणायचंय की माझ्याकडे असे लोक का येतात. तुम्ही जितक्यांदा म्हणाल, माइंडला हे नाही समजत का येतात, त्यांना समजते की येतात, आणा. माइंड चेंज करायचं आहे की अरे समाजात वेल्दी लोक पण आहे, आय इन्व्हाइट दोज पीपल. मी माझी सर्व्हिस त्यांना देतो. आणि जेव्हा मी फुलफिलमेंट मध्ये येईल तेव्हा मी त्या गरीब लोकांसाठी फ्री सर्व्हिस पण देऊन देईल एक वेळेस. चालते, त्या दिवशी मी दान करेन ना. मी रोज का बरं दान करू? चेंज युअर माइंडसेट. व्हायब्रेशन सोडा की मला तसे लोक पाहिजे, तसे क्रायटेरियाचे लोक पाहिजे आणि ऑलरेडी माझ्याकडे आहे, ह्या भावनेनं टाका. आता कसं होईल? नजर तुमच्या स्क्रीन मध्ये म्हणजे विजन बोर्डवर, तुमच्या गोल बुक मध्ये ते लिहिलेलं असलं पाहिजे की व्हॉट आय अट्रॅक्ट, मला काय अट्रॅक्ट करायचं आहे. आणि त्या अट्रॅक्शनच्या नियमानुसार तुम्ही जेव्हा सतत सतत त्या गोष्टीला बघणार, सतत सतत वाचणार, रिपीट करणार, सतत तुमचे शब्द तुमच्या कानामध्ये जातील. लाईक अट्रॅक्ट लाईक्स, हे वाक्य बघणे, ऐकणे, बोलणे तुमच्या ऍटॉमिक पार्टिकल्सला व्हायब्रेट करत आहे. आणि हे असे 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 फिरणारे जे ऍटम्स आहे ना, हे सगळे अलाइन होईल आणि वन पॉइंटेड जाणं सुरू होईल तुमच्या उद्देशाकडे. ज्यावेळेस हे वन पॉइंटेड झाले, रिटर्न मध्ये ऍज अ मॅनिफेस्टेशनच्या रूपात फिजिकल फॉर्म मध्ये ते वापस येईल. हेच एका हिलरचं काम आहे. तो फक्त नजरेनं बघते आणि म्हणते ब्लेस यू, समोरच्याचं काम होते. का? याची इंटेन्शन प्युअर आहे. थर्ड आय क्लिअर आहे, वन पॉइंटेड आहे. तुमच्यावर नजर जशी पडली, तुमच्या बॉडी मधले ऍटम्स व्हायब्रेट करणं सुरू करून देते माझ्या फ्रिक्वेन्सीनुसार. जसं मी तुमची ऑरा चेक करतो तर मला त्रास होते, अरे तर बाबा माझी एनर्जी तुमच्यात जाईल तर तुम्ही पण चेंज होणारच आहे. आणि मला आता माहित आहे त्याला वॉशआउट कसं करायचं असते. पण जर मला तुम्ही दिसणारच नाही, तुमचं कधी नजरच पडणार नाही, कसं होईल? बरोबर ना? कमीत कमी जेव्हा मी नाव घेतो बोलताना, तेव्हा तरी कॅमेरा ऑन करत जा. नका करू तुम्ही मेडिटेशन मध्ये ऑन. चालेल, मी एंजल्सला रिक्वेस्ट करतो की नाव वाचून यांना यांना हील करा. आज 10 लोक आहे एंजल्स, या 10 लोकांना हील करा. जे लोक माझ्यासोबत कनेक्टेड आहेत त्यांना हील करा, जे माझी आठवण करतायत त्यांनाही हील करा. पण जेव्हा मी असं म्हणजे जसं आता मी नाव घेतलं, उदाहरणार्थ राजेश सर, तर मला राजेश सरचा चेहरा दिसेल तर मी त्याच्यासोबत बोलन ना. आणि त्याचे हावभाव पाहून म्हणेल की ब्लेस यू. खुश आहे तर लव्ह यू, ब्लेस यू. दुःखी दिसत आहे, हील हील हील. काही तर निघन ना माझ्या आतमधून. पण जर मला चेहरा दिसला नाही तर मी काय करू? है ना? तर हे सूक्ष्म तत्व आहे जे प्रॅक्टिकली प्रूफ झालेले आहे की तुमची नजर पडल्याबरोबर ऍटम्सचं बिहेवियर चेंज होते विथ युअर इंटेन्शन. चेंजेस नाही होत, तुमच्या इंटेन्शन अनुसार चेंज होते. म्हणून तांत्रिक मांत्रिक लोक, सिद्ध लोक पाण्याची बॉटल हातात घेतात, घ्या, झालं तुमचं ठीक. त्यांचा टचच काफी आहे, त्यांची नजरच काफी आहे त्या पाण्याला चार्ज करण्यासाठी. एक हिलर एक ब्रेसलेट घेते, हातात ठेवते, असं केलं, हे घ्या. आणि तर ते काय आहे ब्रेसलेटची किंमत? ब्रेसलेट आहे 599चं, 600 रुपयाचं ब्रेसलेट आहे. अच्छा ओके, द्या, देऊन दिलं. अरे तुम्ही चार्ज नाही केला? अच्छा ओके सर, आता याची किंमत 1500 आहे. असं कसं 1500 आहे? आता तर 600 रुपयाचा, आता 1500 कसा झाला? इथं टच केला म्हणून झाला.
टच केला म्हणजे काय केलं? माझी ऑरा, माझे व्हायब्रेशन, माझे इंटेन्शन याच्यासोबत पुट केले आणि तुम्हाला दिला की हे घ्या तुम्ही आता. आता निवड ब्रेसलेट काम नाही करत आहे तुमच्यासाठी, माझं विल काम करत आहे, माझं इंटेन्शन काम करत आहे. आणि माझ्या इंटेन्शनला मी का बरं फुकट वाटू? म्हणून ते लोक म्हणतात भाई भाई सर्विस फ्री नहीं है, इतनी ताकत है तो खुद सीखो, खुद खुद भगवान के साथ कनेक्ट हो जाओ, एनर्जी को बुलाओ और इसको चार्ज कर लो, खुद करो, लगे साल चलेगा, करो, सीखो. नाही 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 सर अभी, हा ते घे मग. एक तर पूजा करणं शिका, नाही तर पूजा करासाठी पैसे द्या. सिंपल तर नियम आहे. आणि मग ते म्हणते अरे यार पंडितजी लोक 5,000 घेते, 10,000 घेते, का नाही घेणार? एक तर तू शिक, नाही तर पेमेंट दे. सिंपल गोष्ट आहे है ना? आता ऑनलाईन ऑनलाईन पूजा होते, पंडितजी आपल्या घरी पूजा म्हणते, सगळं आपल्या घरी. त्यांना बसवलं जाते इकडे, एक ताट घ्या, प्लेट घ्या, फक्त मी सांगतो ते फक्त संकल्प सोडत जा, फक्त संकल्प सोडा. एक पान सुपारीची प्लेट ठेवायला होते, एक इकडे इकडे तर्पण वगैरे ते पाणी सोडण्याची प्लेट, पान सुपारीची प्लेट, तिथे त्याला देव मानल्या जाते. तो तिकडे ऑनलाईन करताय आपल्या घरी, पूजा मांडली आहे, सगळं स्वाहा स्वाहा, 10 ब्राह्मण बसून सब सब पंडितजी बसून काम करून राहिले. आणि त्यांचं पण जेव्हा तुम्हाला सांगितलं जाईल तुम्ही जो देवाची स्थापना केलेली आहे पान सुपारीवर, हा त्याच्यावर अक्षता टाकत राहा, तुमची पूजा सफल आहे. अरे ठीक आहे, सफल होऊन जाईल. ते व्हायब्रेशन, ते ऑरा, ते पूजा, 8 पाठ 10 पाठांची पूजा, ते मंत्रोच्चार, ते फुलं, ते सुगंध, ते प्रसाद, नैवेद्य, धूप दीप आरती, भजन कीर्तन, हे कुठं झालं तुमच्या घरात? हे तर त्याच्या घरात झालं. तर फायदा होईल कोणाला? त्याला की तुम्हाला? त्याला. संकल्प जरी तुम्ही सोडला पण फायदा त्याला होईल ना. संकल्पाचे 10% तुम्हाला भेटून जाईल, 90% तर मेहनत तो करताय. अशाच प्रकारे एक तर तुम्ही शिका, 90% मेहनत तुम्ही करा, 10% माझ्याकडून घ्या. जर 90% माझ्याकडून पाहिजे तर व्हॅल्यू ऍड करा. सिंपल गोष्ट आहे, गिव्ह अँड टेक पॉलिसी. मग सर्वांसाठी, विशेष सांगतो सर्वांसाठी, आपलं माइंडसेट, आपली थॉट प्रोसेस चेंज करा. तुम्ही जे बोलता, जे ऐकता, जे बघता, जे स्मेल करता, जे टेस्ट करता आणि जे विचार करता, तेच तुम्ही बनता, तेच तुम्ही तुमच्या जीवनात आकर्षित करता. खरं सांगतो, जीवन खूप सोपं आहे, खूप सुंदर आहे. आपण क्रिटिकल करून ठेवलं. तुम्ही सगळे लोक इथे मॅच्युअर पर्सन आहे. मला सांगा, तुमच्या मुलांसाठी मुलं ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी कोणतं मॅनिफेस्टेशन करून राहिले सांगा? कोणते एफर्ट लावत आहे? भेटत आहे सगळं सगळ्यांना? खायला भेटते, राहायला भेटते, कपडे भेटते, घर भेटते, गाडी भेटते, सगळं मिळते. मग तुम्हाला का नाही? त्यांना मिळते, तुम्हाला का नाही? कारण की तुम्ही तुमचे मायबाप गमावून बसले आहे म्हणून. लेकराला माहित आहे आपल्याला टेन्शन घ्यायची गरज नाही, बैठे अपने पप्पा करेंगे. काही म्हणत तरी त्याचे पप्पा आहे, भूक लागली मम्मी आहे, विषय संपला. आपल्यापाशी मम्मी नाही आणि आपल्याशी पप्पाही नाही. हा सर. मम्मी पप्पा नाहीचा अर्थ फिजिकल बॉडी नाही म्हणत आहे मी, भगवंताच्या रूपात ज्याला आपण आई बाबा म्हणतो, त्याचा साथ सोडून दिला आपण. इगो डेव्हलप झाला, मी करतो. लेकरात इगो नाही आहे, ते म्हणते तुम्ही पाच बसा, आपले कोणतं एन्जॉय करणं आहे बस. आपलं एन्जॉयमेंट संपलं, स्ट्रेस टेन्शन मध्ये जगून राहिलो, मीच्या भावनेत जगत आहोत. मी करन, मी कमवन, मी पोचतो, मी करतो. काय मीच्या चक्कर मध्ये जे ओरिजिनल आपले मायबाप आहे भगवंत स्वरूपात, ते दूर झाले आपल्यापासून. ते कर, तुझ्यात ताकद आहे ना, तू करत बस आता. आपणच रडतो, आपणच पिटतो आणि म्हणतो देवा तुला समजत नाही का? तो म्हणते अरे मला समजायचं काय लेना देना, तूच तर म्हटलं मी करतो, कर आता. आणि ज्या दिवशी सरेंडरनेस येऊन जाईल, अरे बाबा बस झालं, तू पाच बस आता, काय करायचं आहे तर. जगोशील तर जगो, मारशील तर मार, आय एम टोटली सरेंडर. अरे कधी जीवन बदलन, कधी नोकरी परिवर्तन येईल, कधी बिझनेस मध्ये चेंजेस येऊन जाईल,
कधी जीवन बदलणार समजणार नाही. पण मुद्दा एकच आहे, ज्याला तुम्ही हात जोडताय त्याच्या व्हायब्रेशनवर तुम्हाला व्हायब्रेट करावं लागेल. तिथं हे नाही जमणार की मी माझ्या लेवलवर तुम्ही तुमच्या लेवलवर, नाही. त्या लेकराला आई बाबाच्या मर्जीनुसार चालावं लागेल. आता त्याने म्हटलं, बेटा 1 तास अभ्यास करशील तर पार्क मध्ये खेळायला घेऊन जाईल. त्याच्या मर्जीनुसार, त्या वडिलाच्या मर्जीनुसार, आईच्या मर्जीनुसार तू जर 1 तास अभ्यास करशील तर मी तुला मॅगी बनवून देईल. अच्छा, मॅगी पाहिजे, 1 तास अभ्यास कर. आता त्याला जे पाहिजे त्याच्यासाठी तो करेल. आई बाबाच्या मर्जीनुसार त्याला त्याचं सुख प्राप्त होईल. तुम्हाला तुमच्या जीवनातलं सुख अट्रॅक्ट करायचं आहे तर त्याची जी मर्जी आहे, ते भगवती असो किंवा भगवान असो, गुरु असो की एंजेल्स असो, तुमचे पितृ असो का कुळातले देव असो की वास्तू पुरुष असो, तो जे सांगत आहे, की नवग्रह असो की सेवन चक्र असो, तो जे सांगत आहे ते तुम्ही करणे सुरू करा. ऐकायचं, मम्मी काय सांगते ते ऐकायचं. ते तुम्ही करणं सुरू करा. तुम्हाला जे पाहिजे ते मिळणं सुरू होते. त्याच्या मर्जीनुसार वागा. तुमचे भगवान, तुमची भगवती, तुमची आई, तुमचे बाबा, त्यांच्या मर्जीनुसार तुम्ही वागणं, बोलणं, चालणं, काम करणं सुरू करा. आणि बघा, जसं तुम्ही त्यांची मर्जी सांभाळली ते तुमची मर्जी आपोआप सांभाळते. खाणं, पिणं, फिरणे, डान्स, पार्टी, सगळं सगळं तुमचं ऑटोमॅटिकली होईल. ओके मॅडम, प्लीज. कळलं? आपली चूक कुठं होत आहे? इगो. मी करन, कर मग. वरून फटके पण खाय. मुलं होते ना, नाही मी खेळणार, हा खेळ. खेळून आला, झोडपे, चल आता अभ्यास कर. म्हणजे काही मॅगी, काही काही ज्यूस, काही असं तर भेटलंच नाही, वरून मार भेटला आणि अभ्यासही कर म्हणते. अभ्यास करशील नाही तो म्हणते जेवायलाही भेटणार नाही, घे आता डबल डोज. चांगलं पहिले ऑफर दिली होती की बेटा 1 तास अभ्यास, 1 तास खेळ, त्यानंतर मॅगी. नाही, पहिले खेळतो, घे मग आता मार, मग त्याच्यानंतर अभ्यास. नाही ऐकलं तर पुन्हा मार, मग मॅगी तर भेटणारच नाही, चल जे दिलं ते खाय. ऍटिट्यूड चेंज. मग आपण म्हणू माझी मम्मी अशी, माझे पप्पा तसे. बरोबर आहे, तू का बरं तसा वागला? सेम भगवंत आहे, सेम एंजेल्स आहे, तुम्ही तुमचं बिहेवियर का बरं रॉंग करता? ठीक आहे, आपल्याला त्यांची लँग्वेज नाही समजत, त्यांचं अस्तित्व नाही समजत, पण माझ्यासारखी माणसं आहे ना समजून सांगण्यासाठी, तर त्यांचीच वाणी आमच्या थ्रू निघते. त्याला फक्त पकडा, त्याला अंदर उतरवा, त्याच्यानुसार वागा, लाईफ चेंज होते. काल माझं 1-to-1 सेशन झालं आमच्या सरांसोबत. लास्ट मध्ये त्यांचं एकच वाक्य निघालं, जे मी माझी प्रोग्रेस सगळी सांगितली. अमित, जल्दी जल्दी अपना स्टडी पूरा करो, अच्छे से प्रैक्टिस करो, हजारों लोग तुम्हारी राह देख रहे हैं, उनके जीवन में वैल्यू ऐड करना है तुम्हें, जल्दी से तैयार हो जाओ. हे त्यांचं वाक्य निघालं. डायरीत लिहून ठेवलं मी. येस, हे वाक्य रिपीट झालं माझ्या पास्ट लाईफ मध्ये, जेव्हा मला रिग्रेशन मध्ये माहित पडलं की हजारो लोक तुझी वाट बघत आहे, तू कधी बोलणं सुरू करशील. सेम वाक्य सरांनी बोलले, हजारो लोक तुझी वाट बघत आहे, तू लवकर तयार हो, तू लवकर तयार हो. त्या सर्वांच्या जीवनात तुला व्हॅल्यू ऍड करायची आहे. बरोबर? तर सरेंडरनेस मस्त आहे, त्याला तुम्ही धरून चाला. खरं सांगतो, लाईफ खूप सुंदर आहे. हे शरीर, हे जन्म, मनुष्य जन्म मिळत नाही वारंवार. हे नॉलेज रिसीव्ह करण्यासाठी देवांना सुद्धा जन्म घ्यावा लागते, कारण की हे ताकद फक्त मनुष्य शरीरातच दिलेली आहे. तुम्ही या बुद्धीचा टॉप मोस्ट लेवलवर जाऊन यूज करू शकता.
टॉप मोस्ट लेवलवर जाऊन त्याचे अनुभव घेऊ शकता. मुक्तीचा मार्ग मोकळा करू शकता. देव सुद्धा बंधनात आहे. लाख करोड वर्षाचं आयुष्य घेऊन आले आहे. आयुष्य पूर्ण होतपर्यंत त्यांनाही जगणे आहे, एक दिवस मरणे आहे, त्यांचा पुनर्जन्म. सगळ्यांना तुम्हाला हे देह भेटला इतकं हलक्यात घेऊ नका. भगवंताची साक्षात ऊर्जा आपल्या अंदर निवास करते. त्याला ओळखा, जागृत करा, अलाइन करा स्वतःसोबत. माइंड, इमोशन, फिलिंग्स, थॉट, एक्सपिरियन्सेस, बिलीफ, ट्रस्ट, चित्त, अहंकार सगळं अलाइन करा. एक वेळा अलाइन झालं, मग तुमची मर्जी. तुम्हाला काय पाहिजे मागा, काय पाहिजे करा. असं काहीच नाही जे तुम्ही प्राप्त करू शकत नाही, तुम्हाला मिळू शकत नाही. पण हळूहळू, एकदम नाही का अब तो मैं भगवान हूं, उद्या चमत्कार, असं नाही जमत. आज म्हटलं की हा येस आय एम ऑन सहस्त्रार, आय एम द क्रिएटर, उद्यापासून चला रे बा पैशाचा पाऊस, असं नसते होत. है ना? असं नाही. बाय स्टेप सगळं मिळते. डिग्री टू डिग्री सगळं चेंज होत जाते. फुल पोटेन्शियल आहे, त्याला यूज करा. जस्ट 1 महिना झाला बरं तुम्ही सगळेजण जुळले आहे. एका महिन्यात तुमच्या लाईफ मध्ये जो परिवर्तन येत आहे ना, तुम्हाला असं वाटतं की बापरे किती स्पीड आहे. हे स्पीड नाही आहे, हे कोणाची तरी ऊर्जा ट्रान्सफर होत आहे. जर इतकी स्पीड असती तर मी याच्या अगोदर पण देव केलेला आहे, याच्या अगोदर पण पूजापाठ केली आहे, साधना केली आहे, व्रत तप केलेलं आहे, फिरून आलेले आहे, देवदर्शन केलं आहे. तेव्हा कुठं होती स्पीड हे? है ना? कोणती तरी ऊर्जा काम करत आहे आपल्यासोबत. याचा अर्थ हा नाही की एकदम चण्या फुटाण्यासारखे, पॉपकॉर्न सारखे जीवनात मिरॅकल्स फुटणं सुरू होऊन जाईल. काहीतरी टाइम लागेल. 2, 4, 6 महिने तुमचं कम्प्लिटली डेव्हलपमेंट होण्यासाठी वेळ लागेल. तेवढा वेळ द्या आणि बघा लाईफ मध्ये काय चेंज येते मग. ठीक आहे. वेळ झाला 7:20 झाले. कोणाला विशेष अनुभव असेल तर बोला, नाही तर आपण आपलं सेशन क्लोज करू. सीमा ते गुड मॉर्निंग, बोला. गुड मॉर्निंग दादा. म्हणजे बोलायचं होतं हा, पण तुम्ही परत इतका आता सुंदर टॉक दिला तर तो नाही नाही, पण बोला खूप छान झाला. बोला बोला. मेडिटेशन ज्यांना लेफ्ट व्हायचं करता. आहे ते होऊ शकतात. अच्छा. बोलायचं असेल ते बोला. हा तर दादा आज म्हणजे मेडिटेशन मला इतकं छान झालं, मला ते सांगायचं होतं की आणि दुसरं काहीही चमत्कार वगैरे काही नाही, पण इतकं ते डीप आणि सुंदर असतं आणि प्रत्येक चक्रावरती तुम्ही आज मला ते जाणवलं की माझ्या अफर्मेशन आपोआप निघत होत्या सगळ्या. प्रत्येक चक्रावरती इतक्या सुंदर अफर्मेशन मी दिल्या, की पहिले कसं होत होतं, की एकीकडे तो साउंड चालू आहे, एकीकडे तुम्ही जे देत आहेत तुमचे सेंटेन्स आणि आता नाही. आज म्हणजे म्हणजे मला असं झालं इतक्या सुंदर त्या अफर्मेशन स्वतःहून माझ्या जात होत्या, प्रत्येक चक्रावरती आपोआप येत होत्या. खूपच छान फिलिंग होतं ते आणि बिलकुल थंडी जाणवली नाही, काहीच नाही. आणि जेव्हा अनाहत चक्रावरती येतो, आर्कएंजल राफेलला आपण हे करतो, हा, तर तेवढ्यापुरतं मस्त मागच्या साईडने कुठेतरी खांद्यापासनं बस हातापर्यंतच एक छान असं थंड हवा किंवा तो फक्त थंड हवा मला तेवढ्यापुरताच जाणवत होता. म्हटलं खिडकी तर बंद आहे. बरं ठीक आहे आणि बॉडी तर गरम आहे. आणि फक्त म्हणजे मी म्हटलं त्यांना, "तुम्ही आहे का? मला प्लीज तुमचं हे दाखवा प्रेझेन्स. मला पण फिलिंग येऊ दे." हम्म. तर पण ते तेवढंच होतं. असेल म्हटलं, "ठीक आहे, थँक यू." खूप छान वाटलं आणि पूर्ण मेडिटेशन आज म्हणजे मी खूप खूप छान फील केलं. मला म्हणजे मी आता झाल्यानंतर वगैरे सगळं मला तर असं वाटत आहे ना, खरं एक सांगते, मला असं वाटत आहे मी एकदम माझ्या 20-25 च्या एजमध्ये गेलीये. इतकं मला ते मी आतून काहीतरी एक वेगळीच एनर्जी, एक फिलिंग छान, की हलकं एकदम आणि यंग झाल्यासारखं आपण वाटत आहे. हा एक वेगळाच अजून अनुभव म्हणून मला सांगायचं होतं लगेच तुम्हाला, हे छान. की फक्त बाहेरून नाही हे आतून होतंय. हां. खूप थँक यू दादा. लॉट्स ऑफ ब्लेसिंग, लॉट्स ऑफ लॉट्स ऑफ ब्लेसिंग, ब्लेसिंग, लॉट्स लॉट्स ऑफ ऑफ ब्लेसिंग. ग्रॅटिट्यूड. थँक यू दादा. ऑल ऑफ यू थँक मस्त यू, सुंदर, थँक यू. एकदम छान अनुभव आहे. आणखी कोणी? दादा नमस्कार. हा, हा सर, निंबाळकर सर, नमस्कार.
तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. नवीन आपली सुरुवात झालेली आहे. आणि आज विशेष अनुभव असा की जसं मेडिटेशन तर खूप छान होऊनच राहिलं होतं. आणि आज्ञाचक्रावर आल्यानंतर मला एक फिलिंग झालं की आपल्या छातीपासूनचा वरचा भाग कोणतरी वर उडून राहिलेला आहे हम्म. असा. आणि मग हळूहळू पूर्ण शरीर माझं वर उचललं चाललंय, हलका झालंय शरीर आणि रिलॅक्स होऊन गेलं. आणि मग 2-3 सेकंद हे झाल्यानंतर मोकळं झालं असं. आणि मग अचानक माझी बॉडी पूर्ण विरून गेली आणि केवळ अस्थिपंजर जसं दिसतं तो पूर्ण दिसतोय. आणि तो पूर्ण असा रुपेरी प्रकाशाने प्रकाशित आहे. ते पूर्णच्या पूर्ण अगदी रुपेरी. आणि 2-3 क्षण ते दिसलं आणि मग नंतर तो पण विरून गेला आणि फक्त नुसताच प्रकाश राहिला ते. मग काय, वा 2-3 सेकंदात ते असं पूर्ण जाणवलं. आणि हम्म. इतकं फिलिंग होतं की मला असं वाटलं की आपण खाली बसलेलोच नाहीये, कुठंतरी वर तरंगतोय आणि रिलॅक्स आहे पूर्ण. ते असं पूर्ण म्हणजे असं प्रत्यक्ष आपण एखादं हे पाहतो की नाही प्रयोगशाळेत वगैरे ते पूर्ण हे असतं सांगणार, तसं पूर्ण समोर आणि पूर्ण असा रुपेरी प्रकाशाने प्रकाशित आहे तो. आणि थोड्या वेळाने तो पूर्ण असा विरून गेला पूर्ण आणि नुसतं दिव्य रे. खूप येस. आणि इतकं मोकळं आणि छान वाटत होतं अगदी. म्हणजे ते एक्सप्रेस नाही करता येतात नेमकं काय वाटून राहिलं होतं, पण खूप छान फिलिंग होतं. चला, थँक्यू. थँक्यू. हे प्रोसेस आहे विपश्यनामध्ये जे आपण करतो ना त्यावेळेस ही प्रक्रिया असते. ही प्रक्रिया कोणतरी अनुभवलेली आहे, त्याला अनुभवण्यासाठी ती प्रक्रिया बनली. आता निवड प्रक्रिया राहिली, अनुभव राहिले नाही. तुम्ही शरीरामध्ये बघा, तुमच्या हड्ड्या बघा, मांसपेशी बघा, नस नाड्या बघा. बघा म्हणजे काय, तो सेपरेट होऊन जेव्हा आपली नजरच आपल्यावर पडते ना, तर आपल्याला सगळं स्ट्रक्चर दिसते. आणि त्या होल स्ट्रक्चरला बाय फॉरगेट करत, हा हे सुद्धा मी नाही, हे सुद्धा मी नाही, हे सुद्धा मी नाही, मग अंदर निव्वळ शॉलो, काहीच उरत नाही. आणि जिथं काहीच उरत नाही मग तिथे पूर्ण प्रकाश उरते. बरं. याला तिकडे तिबेटियन बुद्धिझम त्यामध्ये हॉलो किंवा शॉलो, हॉलो बांबू मेडिटेशन म्हणतात. हॉलो बांबू मेडिटेशन म्हणजे बांबू जसा आतमधून पूर्ण पोकळ आहे तसं स्वतःला इमॅजिन करण्याचे की माझ्या आतमध्ये काहीच नाही आहे. तो बघत चालला, बघत चालला, गेलं, हेही गेलं, नसणाऱ्या मांसपेशी गेल्या, हड्ड्या गेल्या, नर्वस सिस्टम गेलं, अंदर कोणीच नाही राहिलं. फक्त बॉडीचा एक ढाचा, आता आउटर कव्हरिंग शिल्लक आहे आणि प्रकाश शिल्लक आहे, बस. आउटर कव्हरिंग म्हणजे एक फक्त आउटलाईन, बॉडी पण नाही, आउटलाईन फक्त एक जस्ट काहीतरी आहे असं, बस आउटलाईन राहिली. आणि त्या आउटलाईनच्या अंदर कोण आहे तर कोणीच नाही, निव्वळ खाली सगळं काही. जसं एक समजा ते इमेज आहे, आउटलाईन, फक्त आउटलाईन आहे आणि अंदर काय आहे, फक्त प्रकाश भरला आहे. तर असं जे एक स्वरूप आपल्याला आपलाच अनुभव येते, तेव्हा समजते की अरे काहीतरी वेगळं आहे. पण एक त्याच्यात चूक काहीच नाहीये, आपली चेतना इतकी सूक्ष्म झाली की आपण अंदर जाऊन बघत आहोत. आता हळूहळू ही नजर इतकी प्युअर होते की तुम्ही समोरच्या व्यक्तीला पण तसंच बघता, त्याची अंदर कोणीच नाहीये. तोही प्रकाश स्वरूप, मी प्रकाश स्वरूप. फोकस जेव्हा खूप वाढत जाते, नंतर ते फक्त इमॅजिन केलं, जसं मी ऑरा स्कॅनर समजा आहे, मला ह्या लेवलवर जर मी पोहोचलो अचानक, मी स्वतःच्या समोरच्याला बॉडीला असं बघितलं आणि हार्ट मध्ये प्रॉब्लेम आहे, समोरचा जर म्हणत आहे, नजर टाकली, अच्छा इथे हार्ट मध्ये हा ब्लॉक आहे, असा आहे, असा आहे, असा आहे, अच्छा ओके ठीक आहे. अजून अंदर गेलं, ब्लॉक येण्याचं कारण माहित पडलं, अच्छा अच्छा इथे इथे अशी अशी एनर्जी ब्लॉक आहे. अजून अंदर गेलं, एनर्जी का बरं ब्लॉक आहे, अच्छा ग्रह आहे, चक्र आहे, कर्म आहे, नकारात्मक ऊर्जा आहे, ओके. एक काम करा, हे नकारात्मक ऊर्जेची शुद्धी करा. इकडे ऊर्जा शुद्धी झाली, तिकडे नर्वस सिस्टम, जे एनर्जी सिस्टम आहे ते ठीक झालं, ते ठीक झालं, इकडे नर्वस सिस्टम ठीक झालं, नर्वस सिस्टम ठीक झालं, तिकडे हार्ट मधला ब्लॉक निघणं सुरू झाला. त्यांनी असं बघितलं स्वतःच्या नजरेनं, असं एक ओपन, हार्टला खोललं, ब्लॉक, ब्लॉकला खोललं, नर्वस ब्लॉक,
नर्वला खोललं, एनर्जीला ओपन केलं, दिसलं कर्म आहे, पास्ट लाईफ आहे, ग्रह आहे, चक्र आहे, भूतप्रेत बाधा आहे, खूप सारे नकारात्मक विचार आहे. अच्छा, याची शुद्धी करा, रिटर्न मध्ये तुम्हाला रिझल्ट दिसते. ही ती होता 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 इतकं, मग त्याला आपण कॉन्सन्ट्रेट फॉर्म मध्ये त्याला आणणं सुरू करतो, की आपल्या इच्छेनुसार मग आपल्याला जे बघायचं ते बघू शकतो. हे छान आहे. हे करा असं नाही म्हणत मी, पण एक जस्ट प्रोसेस समजून सांगत की होते कसं सगळं. तर छान अनुभव आहे सर, खूप छान अनुभव आहे. ब्लेस यू सर, लॉट्स ऑफ ब्लेसिंग. लॉट्स ऑफ लव्ह, लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ ब्लेसिंग. आणखी कोणी? गुड मॉर्निंग दादा. अंकिता ताई, गुड मॉर्निंग. ऍक्च्युली मी तर बऱ्याच दिवसाची गॅप होती, त्याच्यामुळे आज फर्स्टली जॉईन केला. तर लिटरली मला असं वाटलं म्हणजे मेडिटेशनला बसायच्या आधी असं जाणवत होतं की मी खूप दडपणमध्ये आहे. म्हणजे माहिती नाही, पण असं वाटलं की आपण कुठेतरी निगेटिव्ह एनर्जीच्या सानिध्यात आहे. पण जसंही मी बसली ना मेडिटेशनला, तर एक सेकंद काय म्हणजे काहीच नाही. टोटली पूर्ण मेडिटेशन होईपर्यंत पूर्ण डोळ्यातून पाणी आणि तोंड म्हणजे जांभई तर एवढी येत होती की तोंड फाडून फाडून म्हणजे मी थकून गेली होती अक्षरशः. आणि असं जाणवत होतं की माझ्या बॉडीमधली कोणीतरी निगेटिव्ह एनर्जी ओढत आहे. आणि टोटली मला क्लीन, क्लीन, क्लीन बस एवढाच आवाज येत होता तुमचा, बाकी काहीच नाही ऐकू आलं. पण रिअलाईज झालं की खरंच आपलं लाईफ चेंज होण्यासाठी हाच एक मार्ग आहे. थँक यू दादा, थँक यू युनिव्हर्स. लॉट्स ऑफ ब्लेसिंग, लॉट्स ऑफ लव्ह. छान आहे हा, मस्त. लॉट्स ऑफ ब्लेसिंग, सुंदर. आज डॉक्टर सपना सोनी मॅडम, आज शेवटपर्यंत तुम्ही कनेक्ट आहे. काही बोलायची इच्छा आहे? तुम्ही रोज असता हे अनुभव शेअर करू शकत असाल तर बोलत जा. प्रणाली ताई, काही बोलायचं? नाही बोलायचं तुम्हाला काकू काही? ओके, चला ठीक आहे. हेलो सर. हाँ सर. हाँ सपना सोनी, अच्छा हाँ. एक्चुअली मैं ही था एक्चुअली अच्छा हाँ, ऑनलाइन. ओके ठीक है सर, बोलिए. वही डॉक्टर सपना सोनी बोले तो मेरी वाइफ है. हाँ हाँ, नहीं मैडम करते हैं ना, सुनते हैं टॉक तो कैसा लगता है, इसीलिए बोला कि क्या बहुत अनुभव आते बहुत हैं, अच्छा, कैसा लगता है कि बहुत अच्छा लगता है सर उसको. अभी अभी वो शायद सो गई है एक्चुअली. रात में बच्ची सोने नहीं दी हाँ हाँ, एक्चुअली. वो उठ जाती है और गोदी में लेने के लिए बोलती है, तो फिर हमको भी बैठे बैठे उसको गोदी में लेना पड़ता है. जी ठीक है. तो कई बार एक्चुअली नींद नहीं होती उनकी. तो अभी तो जस्ट शायद नींद लग गई है उनको. जी ठीक है, चलता है. हाँ इसलिए. तो ऐसे में आप बोल सकते हैं सर, अगर वो उनका शेड्यूल होता होगा कि अगर सो सकते हैं तो मेडिटेशन सुनते सुनते सोने के लिए बोलिए, अच्छा अच्छा. तो वो और डीप में जाएंगे और उनको अच्छा अच्छा. कुछ न करते हुए भी पूरा बेनिफिट मिलेगा. अच्छा क्योंकि सर. मेरे कमांड तो चल रही है, सबकॉन्शियस में तो उतरेगी ही. बिल्कुल सर, बिल्कुल. ब्लेस यू सर, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स आप सभी थैंक यू को. सर. लॉट्स ऑफ ग्रैटिट्यूड सर. थँक यू. बरे सर, गुड मॉर्निंग. काय बोलायचं? आज सर वेळ काय पण बोलू किती होऊन सर. राहिला. हो वेळ खूप झालेला आहे. पण हो ते मॅडम आता जे मॅडम होते शेवटी शेवटी म्हणे नाही का, जे हा बी आठवण येईल ते तुमची आठवण येईल फक्त, बाकी बाकी दुसरं काय आहे? हा, जे बी जे बी प्रॉब्लेम क्रिएट होते ते तुमच्याकडून सॉल्व्ह होते ना. ते मॅडमने 2 मिनिटं सांगितलेलं आहे. ओ. तेच कंटिन्यू करू. हा. ब्लेस यू सर, लॉट्स खूप ऑफ ब्लेसिंग सर, लॉट्स ऑफ म्हणजे ब्लेसिंग. मजा आली सर. बाकी काय तर हा ठीक आहे. बरोबर चाललंय सर. मजा यायली सध्या. लाईफ मध्ये काहीतरी करता येतंय. थँक्यू. ब्लेस यू, ब्लेस यू. चला सेशन क्लोज करू आपण आता. ब्लेस यू.